अनिकेत घरत आमचे पंच आपण इकडे यायचं आहे. अनिकेत घरत. विजय तातली नवीन पंच. नवीन पंचांच्या भूमिकेत आपण पाहत आहे. एक मोठं आव्हान आहे 63 धावांचं आणि खेळपट्टीवर आले ती सलामी जोडी भावाले संघाची निखिल आणि योगेश. आणि मागील मॅच मध्ये पाहायला गेला तर निखिल यांनी तब्बल 5 षटकार ठोकले होते आणि 39 धावा खेळून काढल्या होत्या 10 चेंडू मध्ये. आणि त्याच्यासोबत आहे एक धडाकेबाज फलंदाज योगेश. लेफ्ट हँड आहे. लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. योगेश आणि निखिल स्ट्राइकवर येतो योगेश. आणि स्ट्राइकवर आहे तो योगेश आणि सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय तो अक्षय. पहिला चेंडू खेळून काढण्यासाठी सज्ज झालाय तो योगेश आणि त्याला फेस करेल तो अक्षय. आणि चांगली फलंदाजी दाखवायला लागेली भावाले संघाच्या दोन्ही ओपनर बॅट्समनना. योगेश पहिला चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण. आणि ते बघू शकता धावांचा श्री गणेश झालाय 1 या धाव संख्येने. आणि आपण बघू शकता पॉवर प्लेचं षटक 30 यार्डचा सर्कल मध्ये. आता सर्व खेळाडू असतील फक्त आणि फक्त 2च खेळाडू बाहेर असतील लॉंग आणि लॉंग ऑफच्या दिशेने. आणि आता नवीन फलंदाज तो म्हणजे निखिल. चेंडू खेळून काढलाय पहिलाच लॉंग ऑन लॉंग लेगच्या दिशेने जाणारा पहिला चौकार. निखिल केने एक दर्जेदार फलंदाज ज्याने मागील मॅच आपल्या पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क तयार होत आहे तो अक्षय. हो चेंडू यॉर्कर लेंथ आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण. काय सुरेख चेंडू होता तो अक्षयचा यॉर्कर लेंथ. आणि फक्त फलंदाज त्याला फक्त सन्मानच देऊ शकला. आता स्ट्राइक आहे ती योगेश कडे. चेंडू फिरवला तो ऑफ साइडच्या दिशेला. पंचांचा इशारा येत आहे 4 धावा. धावसंख्या झाली बिनबाद 10. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल.
पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर योगेश आणि पंचांना इथे प्रश्न विचारत आहे आणि पंच सहमत नाही आहे. आणि खूपच खूपच प्रेशर म्हणावं लागेल इताडे संघाद्वारे. धावसंख्या झाले 63 तरीही कुठे ना कुठे ते प्रेशर असेल. विनंती असेल की फलंदाजाला पाणी पोचवायचं आहे. धावसंख्या झाली ती 11. चेंडू खेळून काढलाय तो मिड ऑफच्या दिशेने. एक टप्प्याने चेंडू कलेक्ट करतायत आणि तोपर्यंत एकच धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. आणि कुठेतरी भावाले संघासाठी हा षटक चांगला आहे कारण कोणताही फलंदाज तिथे बाद झाला नाही आणि धावसंख्या हवे तेवढ्या मिळाल्या आहेत 12. बॉलिंग मार्कवर आता तयार होत आहे तो दैवत. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय दैवत आणि त्याला फेस करेल तो निखिल, मागील मॅचचा हिरो. स्ट्राइक ला आहे निखिल, स्ट्राइक निखिल कडे आहे. त्याला फेस करेल तो दैवत. पहिला चेंडू ब्लास्ट ऑन साइडच्या दिशेने हा दर्जेदार 6. पायी चालताव गो वाटेला आयलो आई तुझे भेटी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार झालाय तो दैवत. दैवतचा दुसरा चेंडू ओहो ऑफ साइडच्या दिशेने जाणार दर्जेदार आणखीन एक षटकार. आणि लागोपाठ 2 षटकार निघले आहेत ते निखिलेच्या बॅट मधनं. आणि एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो भावाले संघ. धावसंख्या झाली ती 24 बिनबाद 24.
आणि षटकारांच्या हॅट्रिक वर आहे तो निखिल आणि बोल्ट कमबॅक झालाय ते दैवत वेलेकर याचा. सात चेंडू मध्ये 18 धावसंख्या केली ती निखिल याने. आता निखिल याची धावसंख्या भरून काढण्यासाठी आलाय तो सूरज केने. आणि नॉन स्ट्राईक एंडला अजूनपर्यंत सज्ज आहे योगेश. या धावसंख्येवर सज्ज आहे योगेश. आणि तेजशाची योगेशाची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो जोगेंद्र. नवीन फलंदाज आपल्याला क्रीजवर पाहायला मिळणार आहे. इंजुरी झाली आहे इथे कुठेतरी खेळाडूला फलंदाजांना. आता खेळपट्टीवर दोन नवीन फलंदाज पाहायला मिळतील, सूरज आणि जोगेंद्र. आणि चेंडू खेळून काढलाय तो कव्हर पॉइंटच्या दिशेने, चौकार. धावसंख्या झाली ती 28. एक चांगली सुरुवात करून दिली ती सूरज याने. चेंडू जाते तो कार्पेटच्या सहाय्याने शॉर्ट मिडऑनच्या दिशेने एक धाव जलद गतीने पूर्ण केलाय आणि नकार दिलाय ते दुसऱ्या धावेसाठी. रवी कोट साहेब यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावर येऊन उपस्थिती राबवायची आहे. रवी कोट साहेब. खेळपट्टीवर नवीन फलंदाज आलाय जोगेंद्र, ज्याने पहिल्या मॅच मध्ये आपली छाप सोडली होती. तब्बल 4 षटकार ठोकले होते. पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग मार्कवर चेंडू यॉर्कर लेंथ होता, फक्त आणि फक्त सन्मान देऊ शकले. आणि फलंदाजीने तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली ती 30. दैवत वेलेकर याच्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. महागड षटक.
अक्षय सुरेकर तिसरं षटक हाताळण्यासाठी आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं. आपल्या स्टेप्स कुठेतरी चुकला अक्षय. पुन्हा एकदा हाताळणी करणार आहे तो. सज्ज झालाय तो जोगेंद्र. पंच आमच्याकडे समांतर हात करतात. वाईटचा इशारा. अवांतर धाव भावाळे संघाच्या अकाउंट मध्ये आणि या अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढली ती 31. आणि आपण पाहू शकता वारे सुद्धा वेगाने वाहत आहेत. आणि चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने भिडकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. कॅप्टन ऑन द फायर. मचिंद्र जाधव साहेब आपल्याला विनंती आहे आमच्या व्यासपीठामध्ये यायचं आहे. आणि पंतांचा बोट आकाशात आणि सूरजाची खेळी संपुष्टात. धावचीच्या स्वरूपात सूरज आउट. दरम्यान शुभ आगमन होते मच्छिंद्र जाधव अर्थात डीबी उद्योगपती उंबारडे. आपलं सहर्ष स्वागत आहे स्वराज्य चषक 2021 आयोजक स्वराज्य स्पोर्ट नांदकरच्या वतीनं. वेलकम वेलकम वेलकम. नक्कीच आपण पाहू शकता पाहुण्यांना स्क्रीनवरती आपण पाहू शकता मच्छिंद्र जाधव उर्फ डीबी. सदतीस रन बन चुके हैं यहाँ पर. तीसरा ओवर चलता हुआ पारी का 63 का पीछा कर रहे हैं इस समय भावाले. इस बार सीधे बल्ले से लॉप किया है नवनाथ. बहुत बढ़िया कैच समाप्त किया. अच्छा शॉट खेला था राउंड दी ग्राउंड लेकिन नवनाथ ने कोई गलती नहीं की. लॉन्ग ऑन पर अच्छा कैच. जोगिंदर की पारी का अंत होता हुआ. डीजे नक्कीच स्वराज स्पोर्ट्स नांदकरचे हॉलैंडर सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. अब नए बल्लेबाज पुरानी तलवार मैदान में आती हुई अनंता केने मोस्ट एक्सपीरियंस कंपेनर. अभी भी जीतने के लिए 26 रन चाहिए बची हुई गेंदों में. 15 गेंदे और 26 रन. दो पुरानी तलवार हम देख रहे हैं क्रीज पर. तानाजी भालेकर और अनंता केने नॉन स्ट्राइक पर. अक्षय सुरेकर ओवर द विकेट से बहुत ही मशहूर है तेज तरार गेंद डालने के लिए. इस बार बल्ले का किनारा विशाल गेंद के नीचे. एक और विकेट गिरता हुआ. एक और विकेट धाराशाही होता हुआ. नीचे Wipe up in the mix.
विकेट नंबर तीसरा गिरता हुआ, चौथा गिरता हुआ तानाजी के रूप में, और एक बल्लेबाज रिटायर हट भी हो चुके हैं योगेश। अब विकेश आते हैं बल्लेबाजी के लिए। दो नए बल्लेबाज क्रीज पर, स्ट्राइक पर अनंत केने, नॉन स्ट्राइक पर विकेश, गेंदबाज अक्षय सुरेकर। हैट्रिक पर है अब गेंदबाज, एक भी हैट्रिक पूरी नहीं हुई इस टूर्नामेंट में विकेटों की। बहुत तेज गेंद थी, सम्मान देते हुए खेला है। हालांकि मौका जरूर था, अगर डायरेक्ट हिट करते तो यहाँ पर मौका था रनआउट का। 1 रन पूरा होता हुआ। स्कोर अब 38 रन, 4 विकेटों के नुकसान पर। निखिल ने अच्छी बल्लेबाजी की आज पूरे दिन में। इस मैच में भी निखिल ने 2 सिक्सर लगाए, एक चौका भी लगाया। कुल 18 रनों का योगदान दिया। 6 गेंदों का सामना किया था निखिल ने। अक्षय विकेट के लिए राइट मोड़ दो विकेट से। इस बार नीचे रहती हुई गेंद, सबमरीन गेंद, डॉट बॉल। ओवर नंबर तीसरा खत्म होता हुआ। स्कोर है 38 रन, 4 विकेटों के नुकसान पर। अब बची हुई 12 गेंदे में रन चाहिए 25। तो अक्षय अपना कोठा पूरा कर चुके हैं। 2 ओवरों में अक्षय ने कितने रन खर्च किए मेरे साथी स्कोरर बताएंगे। सूरज सपाट 2 ओवर में 20 रन खर्च किए। अच्छी बॉलिंग मैं कहूंगा अक्षय की। 3 विकेटें भी प्राप्त किए। तो देखना है अब टीम मीटिंग होती हुई किसको अटैक पर लगाया जा रहा है। हालांकि ऑप्शन है, संजय है, विशाल है, और विशाल अब चौथे ओवर के लिए आते हुए। इस मैच की विजेता टीम साई स्पोर्ट्स किरौली के सामने आखिरी मैच खेलेगी। नक्कीच मंचावर आपण पाहू शकता उंबरडेगावचे उद्योगपती मच्छिंद्र जाधव उर्फ डीबी। विशाल राइट मोड़ दो विकेट से, चौथा ओवर लेकर। अभी भी 12 गेंदों में 25 रन चाहिए। समीकरण था 15 गेंदे 26 रन, लेकिन 3 गेंदों में सिर्फ 1 रन बनाया। ओहो खराब गेंद, ऑफ स्टंप के काफी बार। अंपायर केके का इशारा था वो वाइड। अब 12 गेंदों में 24 चाहिए। अब 12 के औसत से रन बनाने 2 ओवर में। स्ट्राइक पर अनंता केने। इस बार सबमरीन गेंद नीचे रहती हुई, डॉट बॉल। इस मैदान पर, इस क्रीज पर ऐसा एक स्पॉट है जहां पर गेंद गिरने के बाद नीचे रहती है। कई बार देखा है हमने। इस बार फोर्स किया है, गेंद जा रही एक्स्ट्रा कवर की दिशा में। साईनाथ गेंद के पीछे, लेकिन नहीं रोक पाएंगे। गेंद 1 बाउंड पर सीमा रेखा पार होती हुई 4 रन। थैंक यू डीजे जालिंदर। अब 10 गेंदे और 20 रन। बहुत ही रोमांचक स्थिति में ये मुकाबला हम देख रहे हैं। 10 गेंदे बची है, 20 रन चाहिए, और बहुत ही बड़े बल्लेबाज क्रीज पर है। स्ट्राइक पर अनंता केने। इस बार देखना है, बिल्कुल सामने पकड़े गए विकेटों के। एलबीडब्ल्यू विकेट, विकेट नंबर 5वां गिरता हुआ। अनंता केने इज बैक टू द पैविलियन। डीजे कारल्याच्या
थैंक यू डीजे। अब योगेश वापस आ रहे हैं, हालांकि रिटायर हार्ड हुए थे, लेकिन इस मैच को देखते हुए वो वापस आए, हालांकि इंजर्ड हुए हैं। देखिए इंजरी में भी योगेश वापस क्रीज पर आए हैं। अब 9 गेंदे 20 रन, कांटे की टक्कर हो रही है इन दोनों भी टीम के। एक टीम जो कि नंबर 1 पर रैंक कर रही है, जय बजरंग भावल है 3 ट्रॉफी के साथ में, और एक जो टीम जो कि जिन्होंने अभी भी खिताब नहीं हासिल किया है इस एसोसिएशन में। देख सकते हैं आप सिली पॉइंट भी लगाया गया है, बिल्कुल करीबी फील्डर बल्लेबाज के। इस बार फुल टॉस, गैप में गेंद और नहीं रोक पाएंगे अक्षय सुरेकर, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। कोणे देशीने कोणे गावीने सांग तुझे मनान काय करतय, कोणे देशीने कोणे गावीने सांग तुझे मनान काय करतय। थैंक यू डीजे। अब समीकरण थोड़ा सा आसान होता हुआ, 8 गेंदों में 16 चाहिए। इंजरी में भी, हालांकि रिटायर हार्ड हुए थे बल्लेबाज योगेश, लेकिन इंजरी में भी वापस आए और पहली गेंद पर चौका जड़ा। 4 गेंदों में 10 रन बनाए योगेश ने। इस बार मिस टाइम कर बैठे, गेंद जा रही है फाइन लेग की दिशा में, खिलाड़ी मौजूद है वहां पर डीप में 1 रन के लिए। अब 7 गेंदे 15 रन, 15 रन 7 गेंदे, 7 गेंदे 15 रन। अब विकेश आए स्ट्राइक पर पहली बार, हालांकि एक डॉट जरूर खेली विकेश ने। इस गेंद पर बहुत कुछ निर्भर करता है इस मैच का, आखिरी गेंद है चौथी ओवर की। विशाल ओवर द विकेट से, इस बार मिस टाइम शॉट है लॉन्ग ऑन की तरफ, अच्छी फील्डिंग अक्षय सुरेकर की, सिर्फ 1 रन। बहुत ही खूबसूरत फील्डिंग और सटीक थ्रो, उसके चलते इस ओवर का खत्म होता हुआ ओवर नंबर 4 समाप्त होते हुए स्कोर है 49 रन। अभी भी जीतने के लिए 14 रन चाहिए। तर नक्कीच आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे। आमचे मान्यवर उपस्थित पाहुणे मच्छिंद्र जाधव उर्फ डीबी उद्योगपती उंबर्डे यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे। नक्कीच मी दोन्ही आयोजकांना विनंती करतोय, अनिकेत घरत आणि भरत पाटील यांना विनंती करतो की आपण पाहुण्यांचा मान सन्मान करायचा आहे। एक सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि मायेची शाल या स्पर्धेच्या आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। नक्कीच त्यानंतर राणे मामा यांचं सुद्धा आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत। अनिकेत घरत यांना मी विनंती करते की पुन्हा आपण राणे मामांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। तो फिर से लौट चलते मैदान की तरफ, जहां पर 6 गेंदों में 14 रन चाहिए। स्ट्राइक पर है विकेश और नॉन स्ट्राइक पर योगेश। संजय आखिरी ओवर के लिए 14 रन बचाने। पहली गेंद, देखना है अंपायर का क्या इशारा आता है, बीमर और 4 रन। बिल्कुल ओवर वेस्ट हाई गेंद थी, अंपायर का सही डिसीजन आता हुआ और गेंद सीमा रेखा पार होती हुई 4 रन। अब 6 गेंदों में 9 रन चाहिए। बहुत ही खराब गेंद, पहली गेंद संजय की। विकेट अच्छी बल्लेबाजी करते हुए फ्री।
इस बार अच्छा कमबैक, अच्छी वापसी संजय द्वारा। अब 5 गेंदे और जीतने के लिए 9 रन। प्लेयर पावेलियन से कोई भी आवाज नहीं देना है। संजय मुड़ते हुए राइट मोड़ दो से शॉर्ट रन अप। इस बार फुल टॉस, खिलाड़ी मौजूद है और अच्छा कैच, दूसरे प्रयास में लपक लिया विकेश को। एक और विकेट गिरता हुआ। अब 8वें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए उतरे सुजीत। अब 4 गेंदे और 9 रन, अच्छी वापसी। हालांकि पहली गेंद जरूर खराब की थी संजय ने। नॉन स्ट्राइक पर सुजीत, स्ट्राइक पर ओपनर बल्लेबाज है योगेश। देखना है योगेश अपने टीम को जीत दिला पाते हैं क्या। इंजरी के बाद भी वो वापिस मैदान में आए हैं। ओहो, हेलीकॉप्टर होगा और लैंड होता हुआ मिड विकेट के ऊपर। 6 रन, सिक्सर। DJ Vibe Up in the mix. थैंक यू डीजे। क्या शॉट खेला है, बिल्कुल ब्लॉकल में गेंद थी, उसको खोद के निकाला। हेलीकॉप्टर लैंड उड़ाया और लैंड किया सीमा रेखा के बाहर। 6 रन। अब बची हुई 3 गेंदों पर 3 रन चाहिए। नक्कीच दरम्यान नांदखेडगावचे समाजसेवक तुकाराम पाटील यांचे इथे आगमन झाले। त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं। आपलं हार्दिक स्वागत आहे स्वराज्य चषक 2021 नांदखेड मध्ये। नक्कीच मान्यवर आमच्याकडून रजा घेत आहेत। यावेळेस फुल टॉस चेंडू, पाहूया धावचीची संधी। नक्कीच चांगला प्रयत्न म्हणेन सिली पॉइंटचा क्षेत्ररक्षकाचा आणि धावचीत होते फलंदाज सुजित। डायमंड डकचा शिकार होतोय। अब मैच फिर से गर्म होता हुआ। बची हुई 2 गेंदों में 3 रन चाहिए। अब 9वें नंबर पर बल्लेबाजी के लिए आ रहे बल्लेबाज नरेश। 7 विकेटें गिर चुकी है जय बजरंग भावले एक ही। 2 गेंदे 3 रन, गरम मुकाबला। तो अब देखना है योगेश। इस बार फुल टॉस और भेज दिया लॉन्ग ऑन के ऊपर से एक और लंबा सिक्सर और इसी के साथ मैच को जीत लिया जय बजरंग भावले ए ने। मेनी कांग्रेचुलेशन जय बजरंग भावले। कप्तान टॉस के लिए आना है। तो इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है क्या बात है। रिटायर्ड हट होने के बाद बावजूद वापस मैदान में प्रवेश किया और मैच को जिता दिया। नो डाउट 22 रनों की तूफानी पारी खेली योगेश ने। 7 गेंदों में 22 रन बनाए। मैन ऑफ द मैच खिलाड़ी योगेश। मावले के कप्तान टॉस के लिए आना है। साई स्पोर्ट्स किरोली के कप्तान नक्कीच तुकाराम पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार। आजच्या दिवसातील शेवटचा सामना सामना 4 षटकांचा असेल। पाहूया एका बाजूला धैर्या ॲक्वा वॉटर सप्लायर आणि एका बाजूला स्वराज्य चषक 2021। साई स्पोर्ट्स किरोली ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला किया। 4 ओवर का मुकाबला है।
विजेतातली आपको आना है अंपायर के लिए. तर नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गावदेवी यवई संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला. पाहूया आज कुठला संघ प्रवेश करतोय. सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे. साई स्पोर्ट्स किरवली संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी पाचारण केले जय बजरंग भावाले ए संघाला. पाहूया आज कुठला संघ या टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय. उद्या या स्पर्धेचा शेवटचा सांगता दिवस असणार आहे. मेगा फिनाले संडे. डीजे